उपस्थित मान्यवर आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले झुंजार पत्रकार श्री शरद पाटील साहेब सर, आपल्या संस्थेचे सचिव श्री ॲडव्होकेट प्रमोद गजानन भोईर साहेब, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक तसेच शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनो, निरोपाचा समारंभ म्हणजे शुभेच्छा समारंभ. आपण जीवनाच्या वाटेवरून प्रवास करत असताना जीवनामध्ये अनेक थांबे येत असतात. तसा हा शिक्षणाचा प्रवास करत असतानाचा हा पहिला थांबा. कारण थांबा घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. कारण आपल्याला जी ऊर्जा हवी असते, एनर्जी हवी असते, ती अशा प्रकारच्या शुभेच्छामधून, आशीर्वादामधून आणि आपण घेतलेल्या कष्टांमधून मिळत असते. थोड्या मोठ्यांनी म्हटलेलं आहे की आयुष्याची तुम्हाला पुढची वर्ष राजासारखी जगायची असतील तर आता गाढवासारखी मेहनत करा, आणि आता राजासारखे जगला आता आयुष्य गाढवासारखं जगावं लागेल. आणि अशा प्रकारचं मार्गदर्शन करण्यासाठी, तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आजचा हा निरोप समारंभ म्हणजे शुभेच्छा समारंभ आयोजित केलेला आहे. आणि विद्यार्थ्यांनो, तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात की तुम्हाला अशा प्रकारचे मान्यवर लाभलेले आहेत की ते आपल्या मनोगणातून, आपल्या आशीर्वादातून तुम्हाला पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देणार आहेत. तर माझी विनंती आहे की तुम्ही सर्व शांत बसणार आहात. शेवट एकच म्हणणार आहे, सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपण विद्यार्थी, कार्यालय, शाळेत इकडे शिकत असताना, आयुष्यात वावरत असताना निरोप हा असतो, पण तो पूर्णविराम नाही. त्याच्यातूनही आपल्याला काहीतरी शिकायचं आहे. थोरामोठ्यांनी म्हटलंय की माणूस हा जीवनाच्या अखेरपर्यंत विद्यार्थी असतो. मग विद्यार्थी म्हणजे कोण? तर विद्यार्थी ग्रहण करणार. आणि अशी ही विद्या आपण आयुष्याच्या शेवटापर्यंत घेणार आहोत. आणि अशा या निरोप समारंभामध्ये आपल्याला उपस्थित मान्यवरांचं तुम्हाला मार्गदर्शन लाभणार आहे. प्रगतीच्या युगात संसारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षकांना मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी तुम्हाला या प्रास्ताविकेतून शुभेच्छा समारंभाची शान. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. अतिथींना आणि ज्यांच्यासोबत बालपणाचे दिवस आनंद लहरीने नाहून निघाले त्या प्रिय मित्रमैत्रिणींना नमस्कार. ये स्कूल चाहने वाले कभी कम नहीं होंगे, लेकिन कल से इस महफिल में हम नहीं होंगे. होय मित्रांनो, ज्या शाळेने आपल्याला खूप काही दिले, चालायला शिकवले, धडपडायला शिकवले, आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावरून ज्ञानाने परिपूर्ण केले, त्या आपल्या प्रिय शाळेचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. 5वीला या शाळेत पाऊल ठेवले तो दिवस आणि आजचा दिवस या दरम्यानचा सारा प्रवास आज मनामध्ये आठवणींच्या रूपाने उलगडत आहे. छोटे छोटे मित्र, आमचे छोटे छोटे खेळ, दंगा मस्ती करता करता मस्त जायचे वेळ. आपल्या शाळेबरोबरच आपल्याला ज्ञान व संस्कार दिले. वयानुरूप थोड्या चुका झाल्या आणि त्याची शिक्षाही मिळाली, पण शाळेत जगलेल्या बालपणाचा आनंद कधीही विसरता येणार नाही. मी स्वतः भाग्यवान समजते की या नावाजलेल्या शाळेत मला शिक्षण घेता आले. मी जर आज एक शिक्षकाबद्दल थोडे जरी बोलायचे ठरवले तर सारा दिवसच कमी पडणार आहे. मी शाळा, शिक्षक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, आदरणीय मुख्याध्यापक यांना कृतज्ञतेचा नमस्कार करते. मित्रांनो, कितीही चुकत असली तरी कुठेतरी सपणारी वाट असते, पण सपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवीन पहाट असते. आपल्या सर्वांसोबत अनुभवलेल्या या दिवसात कोणाचा नकळत मन दुखावले असेल तर त्याबद्दल मी क्षमा मागते. धन्यवाद. प्रणाम करून विद्या मंदिर गौरे या वटवृक्षाच्या सावलीस आलेला एक छोटासा पक्षी आज निरोप देण्यास उभा आहे. आता इथे बसलेल्या 10वीच्या विद्यार्थ्यांची अवस्था ती सासरी जाणाऱ्या नववधूप्रमाणे झालेली आहे. प्रत्येकाची शरीरे जरी इथे असली तरी मने मात्र जुन्या स्फूर्तींना जागे करण्यास गुंग झालेली आहे. खरंच किती अस्मरणीय होता हा प्रवास. या शाळेत इयत्ता 5वीमध्ये माझ्यासारख्या मातीच्या गोळ्याचे आगमन झाले. या मातीच्या गोळ्याला कधी प्रेमाचा स्पर्श देऊन तर कधी शिक्षण रूपी दिव्यात तावून सुलाखून एका मूर्तीचे रूप दिले, ते देखील शिक्षकांनीच. 5वीपासून माझी शारीरिक उंची वाढली तशी मानसिक उंचीही वाढली. माझ्या गुरुजनांनी फक्त अभ्यासातील विषयांशीच माझी मैत्री जमवली नाही, तर जगात कसे जगायचे, कसे वागायचे हे देखील शिकवले. अवघ्या 6 वर्षात या सुरवंटाचे रूपांतर फुलपाखरात झाले. वळण लावणाऱ्या गुरुजनांनी अविरत कष्ट घेतले. शिक्षकांनी आमच्या अज्ञानावर त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवांचा लेख दिला.
मनाच्या कोऱ्या करकरीत पाटीवर समतेचे धडे गिरवले आणि ती पाटी आज ज्ञानरत्नांनी शिकोशीत भरलेली आहे. शिस्तीशिवाय आयुष्य म्हणजे होकायंत्राशिवाय जहाज. म्हणूनच आमच्या जीवनाचा कटीपतंग न होण्यासाठी त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच मापात तोलले नाही. प्रत्येक दगडातील देव शोधून त्यावर सद्विचारांचे गाव घातले आणि त्या दगडाला ज्याच्या त्याच्या गुणवैशिष्ट्याप्रमाणे देवाचे रूप दिले. शाळेने फक्त हुशार विद्यार्थ्यांची त्रास केली नाही, तर उत्कृष्ट कलाकार व उत्तमोत्तर खेळाडूही निर्माण केले. आजच्या दिनी मुख्याध्यापिका होताना अवघे 2 ते 3 तासात शिक्षकांचे कष्ट, त्यांचे प्रयत्न लक्षात आले. म्हणून ठरवलं की सागरात पोहण्याचा आत्मविश्वास देणाऱ्या शाळेचे आभार मानण्याची ही आजची संधी. नव्या क्षितिजांना साथ करताना जुन्या क्षितिजांना अभिवादन करणे, त्यांचे आशीर्वाद घेणे हीच आपली संस्कृती. म्हणूनच या संस्कृतीचा पाईक असणारा मी या काव्याप्रमाणे बोलणारी स्मृतीची फुले मनात साठवत शालेय विद्यार्थी म्हणून या स्टेजवरचे शेवटचे भाषण देताना माझ्यासाठी झटणाऱ्या शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शतशः अभिवादन करते आणि स्पष्ट करते की या मंदिरात उभारलेल्या पायावर माझी उत्तम माणुसकीची इमारत नक्कीच उभी राहील आणि माझ्या यशाच्या सत्कार्याचा सुगंध सदैव या शाळेला प्रफुल्लित करेल. आज या शाळेने केवळ मला परीक्षार्थी न बनवता एक माणूस म्हणून, एक देशाचा नागरिक म्हणून दिलेले सर्व धडे मी माझ्या भावी जीवनामध्ये नक्कीच उपयोगात आणेन. शेवटी एवढेच म्हणेन, घेतानाच निरोप शाळेचा आले भरून या डोळे, घेतानाच निरोप शाळेचा आले भरून या डोळे, 6 वर्षातील दिवस बनणे स्फूर्तीच्या पुस्तकातील पाणी. घेतानाच निरोप त्या शाळेचा प्रश्न दिला हा सगळ्यांना, कशी विसरायची आई जिने दिले वळण आयुष्याला. शिक्षकांच्या मायेची प्रेमाची होती साथ, त्यांच्या कठोरपणाच्या आधारावर झाले सर्व सुंदर. मी आपल्या सर्वांसोबत अनुभवलेल्या या दिवसात कळत नकळत माझ्याकडून काही चूक झाली असेल, कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मला क्षमा करावी व माझ्याकडून सर्वांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय महाराष्ट्र. सहभाग सुटला म्हणून सोबत तुटत नाही, निस्ता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, निस्ता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण भावुक झालो आहोत. घेताना आज निरोप शाळेचा आले भरणे डोळे, घेताना आज निरोप शाळेचा आले भरणे डोळे, शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने, शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने. 6 वर्षापूर्वी माझे या शाळेत आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो, त्याप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले. त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले, आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला. काही प्रसंगी त्यांनी आमचा दंगा चिवचिवाट सहन केला. आमचं काही चुकल्यावर आम्हाला त्यांनी समजावले. आमची ही शाळा ज्ञानाचं पवित्र मंदिर आहे. या मंदिरात आम्ही आमचे छंद जोपासले. सर्व धर्म समभाव, राष्ट्रभक्ती, सहकार्य, आदर, बंधुभाव, एकता अशा अनेक गोष्टी इथेच आम्ही शिकलो. गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे, गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे, राहू सदैव तरी या शाळेची पाखरे, राहू सदैव तरी या शाळेची पाखरे. या शाळेत आम्ही खूप काही शिकलो. आम्हाला माहिती आहे आम्ही हे जीवन पुन्हा जगू शकणार नाही आणि इथे घालवलेला प्रत्येक क्षण आणि दिवस कधीच विसरणार नाही. जर नकळत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, कोणाचे मन दुखावले असेल तर मला क्षमा करावी आणि सर्वांना माझ्या भावी वाटचालीसाठी आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आदरणीय शिक्षक आणि निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या प्रसंगी माझे मनोगत तुमच्या समोर सादर करण्यासाठी मी उभी आहे. आज एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात आसू आहे. आपला या शाळेतला शैक्षणिक प्रवास आपण येथे पूर्ण करीत आहोत. हे मित्र, हे शिक्षक यांचा निरोप घ्यावा लागत आहे. ह्याचे दुःख देखील आहे. मी व्यासपीठावरून तुमच्या समोर उभी राहून बोलते आहे ते फक्त ना फक्त या शाळेमुळे. ज्याप्रमाणे एका मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देतो, अगदी तसेच या शाळेने, इथल्या शिक्षकांनी माझ्यासारख्या कितीतरी विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार दिला आहे. आई वडिलांप्रमाणेच या शिक्षकांनी आपल्याला प्रेम दिले आहे, प्रसंगी शिक्षाही केली, पण ते सर्व फक्त आपल्या भल्यासाठीच होते. माझा वर्ग, माझे वर्ग शिक्षक आणि माझे वर्ग मित्र यांच्याशी जुळलेले हे नाते
या जन्मात कधीही तुटणे शक्य नाही. शाळेच्या ग्राउंडवर रंगलेले खेळाचे सामने, स्नेह संमेलनातले नृत्य, गायन, विविध स्पर्धा यांची तर काही रंगतच वेगळी होती. शाळेची सहल आणि त्या सहलीतली धमाल तर यापुढे इतर कुठल्याही प्रवासात मिळणे अशक्य आहे. आजच्या या निरोपाच्या दिवशी या शाळेचे सर्व शिक्षकांचे आणि शाळेतील सर्व घटकांचे आभार मानते. तुम्ही आम्हाला जे दिलं त्याची परतफेड करणे कधीही शक्य नाही. काही नाती तुटत नाही, ती आपल्या नकळत मिटून जातात. काही नाती तुटत नाही, ती आपल्या नकळत मिटून जातात. जशी बोटावर रंग ठेवून फुलपाखरे हातातून सुटून जातात, फुलपाखरे हातातून सुटून जातात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या शाळेचे सचिव ॲडव्होकेट आदरणीय प्रमोद भाऊ, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे की ज्यांचं नाव गेली 25-30 वर्षे मी ऐकत आहे, अशा प्रकारचे झुंजार पत्रकार माननीय शरद पाटील साहेब, त्याच्यानंतर सेवानिवृत्त शिक्षक आणि आमचे मित्र प्रफुल्ल पाटील सर, आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक माननीय भूपतराव सर, शरद सर, मोरे सर आणि माझे सर्व सहकारी आणि माझे शिक्षकेतर सहकारी आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज खरोखरच आज आपला शेवटचा दिवस आहे असं मला. तुमचा पहिला दिवस शाळेत आल्यानंतर आणि आजचा शेवटचा दिवस, या 2 दिवसाच्या मध्ये जे अंतर आहे, या अंतराची आठवणी तुमच्यामध्ये आहे. आपण या शाळेत आल्यानंतर आपल्याला काय काय मिळालं, या शाळेतील शिक्षकांनी आपल्याला काय काय दिलं, आपण काय घेतलं, काय सोडलं. तर शिक्षक म्हटल्यानंतर तो आपल्या परीने विद्यार्थ्यांना भावी नागरिक, चांगले नागरिक व्हावेत याच दृष्टिकोनातून त्यांना मार्गदर्शन करत असतात. जर आपण बघितलं तर शिक्षकाची जी कर्तव्य आहे, शिक्षकांचं कर्तव्य ते म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन करणं. तुम्ही चांगल्या मार्गाने पास होणार, चांगले नागरिक व्हाल, चांगली नोकरी मिळवणार आणि जेव्हा तुम्ही आम्हाला भेटणार, कुठेही भेटले तरी सर बरं आहे ना असं विचारण्याची आमची इच्छा असते. आणि काही प्रमाणात काही वेळा असं असतं की 10-20 वर्षापूर्वी ते विद्यार्थी आमचे गेलेले असतात आणि खरोखर आम्ही त्यांना ओळखत नाही, असं पण काही प्रसंग येतात. पण ते अचानक भेटल्यानंतर अशा प्रकारे विचारतात. तर आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काही मार्गदर्शन मी करणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुमच्यामध्ये आत्मसात पाहिजे, तर तुम्ही तुमच्या भविष्याचा जो मार्ग आहे तो मार्ग तुम्हाला चांगला मिळेल. याच्यात जर बघितलं तर आपण प्रयत्नवादी राहिला पाहिजे, सतत प्रयत्न करायचा. मी बघतो की आता हा जो प्रयत्न आहे हा फार म्हणजे लगेच निराश होतात मुलं. समजा आता पालकांनी काही आश्वासन दिलं की मला तुम्हाला ही वस्तू मी देईन, तुला पालकांनी सांगितलं आणि ती वस्तू त्यावेळेस मिळाली नाही तरी विद्यार्थी निराश होतात. मला चांगलं आठवतं, आता आमच्या काळ आणि तुमच्या काळामध्ये बराचसा फरक आहे. आम्हाला अशा गोष्टी लगेच मिळायच्या नाही, आम्हाला ती मिळवण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागत होता. म्हणजे आम्हाला पालकांनी आश्वासन दिलं की तुम्हाला मी उद्या घेऊन येईल, पण ती आम्हाला जवळ 8 ते 10 दिवसांनी ती वस्तू मिळायची. म्हणजे अशा प्रकारे ते सहन करण्याची ताकद आमच्यामध्ये होती. पण आज आपण बघतो तर विद्यार्थ्यांना लगेच पाहिजे, म्हणजे एखादी वस्तू मागितली की लगेच ती वस्तू त्यांना पाहिजे. आणि म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी आपण थोड्याशा उशिरा मिळाल्या तरी चालतील, पण त्याला थोडासा अवधी त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला एक जाणीव पाहिजे, आपल्या पालकांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे, त्यांची इच्छा काय आहे आणि ह्या पालकांची इच्छा आपण पूर्ण करायला पाहिजे, अशा प्रकारची आपल्याला जाणीव पाहिजे.
त्याच्यानंतर ज्या मोठ्या व्यक्ती आहेत, ज्येष्ठ व्यक्ती आहेत, त्यांचा आपण आदर बाळगायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला परिस्थितीची जाणीव असायला पाहिजे, सामाजिक भान असायला पाहिजे. समाजामध्ये वावरताना आपल्याला आपले आई वडील असतील, आपण कोणत्या शाळेत शिकलात हे विचारत असतील तर निश्चितच आपल्या आई वडिलांचा, आपल्या शाळेचा, या सगळ्यांचा या ठिकाणी आपल्याला अभिमान पाहिजे. आणि हे नाव ऐकल्यानंतर जे समाजामध्ये लोक असतील ते काय करतात, आदर ठेवतात. त्याच्यानंतर एक स्वाभिमान माणसाला फार महत्वाचा आहे. तो स्वाभिमान तुम्ही आपण जपायचा आहे किंवा ठेवायचा आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर सकारात्मक विचार किंवा प्रयत्नवादी असलं तर काय घडतं, तर एक की तुम्हाला थॉमस एडिसन, एक शास्त्रज्ञ माहिती असेल तुम्हाला, एडिसन, की ज्यांनी दिवाचा शोध लावला, विजेचा दिवा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर त्यांनी 1093 शोध लावले. लक्षात घ्या, 1093 शोध. आणि ते 1093 शोध म्हणजे मानवी जीवनामध्ये जसं आपण देव मानतो ना देवाला, तसे ते आपले देव. शास्त्रज्ञ म्हणजे त्यांनी आपण हा जेवढा विकास झालेला आहे त्या विकासाची पायाभरणी या शास्त्रज्ञांनी केली. आज आपण एवढं वेगवेगळ्या प्रकारची प्रगती आहे, हवेत उडतो आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत. तर या शास्त्रज्ञाचा फार मोठा उपकार आहे. तसंच आज आपण हा जो दिवा बघतो, लाईट बघतो आपण आपल्या घरामध्ये, तर हा जो दिवा आहे या दिव्याचा शोध थॉमस एडिसनने लावला. आणि विद्यार्थी मित्रांनो, तो शोध लावताना ते किती वेळा चुकले असतील? 10,000 वेळा. म्हणजे 10,000 वेळा प्रत्येक वेळा ते चुकत गेले. म्हणजे त्या शोध लावताना एक हे राहून गेलं, ते राहून गेलं किंवा ते चुकत गेले. आणि 10,000 वेळा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी दिवाचा शोध लावला, विजेचा दिवा. आणि त्या काळामध्ये 1886-87 चा कालावधी, तर चमत्कार वाटायचा त्या लोकांना. म्हणजे विजेचा दिवा म्हणजे हा लाईट पेटला विजेने, तर लोकांना त्यावेळी चमत्कार वाटायचा. कारण आज आपण सगळं बघतो, आपण लाईटिंग बघतो, दिवे बघतो, आता त्याच्यात मॉडिफाय झालं ते. आज नाही त्याला म्हणतो बघा, राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला होता. मग काय ते विमान लगेच उडायला लागलं होतं का हवेत? नाही. ते त्याला त्याचा फॉर्म्युला मिळाला की असं उडू शकेल. म्हणजे काही टप्प्यावरती उडायचं, ते टप्प्यावर उडला का परत खाली बसायचं. म्हणजे कोणताही शोध असेल तर त्याच्यामध्ये त्याचा जो जनक असतो तो महत्वाचा असतो. मग अशा प्रकारे आपण जर बघितलं तर हा जो एडिसन आहे याला त्याचं लहानपणी तो जेव्हा शाळेत जायचा तेव्हा त्याला शिक्षक कंटाळले होते. आणि आज जर आपण बघितलं तर बोलायचं खूप होतं, पण आपले मान्य प्रमुख पाहुणे आहेत, माननीय अध्यक्ष आहेत, यांना थोडासा वेळ पाहिजे आणि म्हणून आपण त्यांना जास्त वेळ देऊ. म्हणून मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निरोप समारंभ, त्या निरोप समारंभाचे अध्यक्ष, या संस्थेचे सचिव ॲडव्होकेट प्रमोद भोईर सर, त्याचप्रमाणे आजचे प्रमुख पाहुणे शब्दमशालचे संपादक, आज आपल्या महाराष्ट्रावर त्यांचं चॅनल, त्यांचं नाव त्या ठिकाणी गाजतंय. एक बिनधास्तपणे या ठिकाणी फोफावणारं असं हे शब्दमशालचं वृत्तपत्र शरदजी पाटील साहेब, त्याच पद्धतीने या शाळेचे मुख्याध्यापक भोईर सर, ज्येष्ठ शिक्षक भोपतराव सर आणि या व्यासपीठ मंचावरील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी इयत्ता 10वीचा निरोप समारंभ न म्हणता मी एक आशीर्वाद समारंभ आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 5वी ते 10वी पर्यंत या शाळेमध्ये शिकलेला आहात. सर्वप्रथम मला सांगायला एक अभिमान असा वाटतो की या शाळेचा मी 8वी ते 10वीचा विद्यार्थी आहे आणि 5वी ते 7वी जिल्हा परिषद शाळा गोरा या ठिकाणी शिकलो. आज या ठिकाणी मी मासवड हायस्कूल या ठिकाणी एक मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालो आणि माझ्या शाळेमध्ये मला या ठिकाणी या व्यासपीठावर बसण्याची जी संधी मिळाली त्याच्यासारखं वाटले नाही.
हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की विद्यार्थी मित्रांनो, आपण पण आता पाटील साहेबांनी आपल्याला बरंचसं काही या ठिकाणी 1.5 तास या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेले. या मार्गदर्शनामध्ये कर्तृत्व, जसं आपले कर्म असेल तसं आपल्याला फळ मिळणार आहे. आपण आपलं कर्म म्हणजेच काय की आपल्याला शाळेत जीवनामध्ये फक्त या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. नुसतं पास होण्याला महत्व नाही, तर अभ्यास करून या ठिकाणी चांगल्या मार्काने पास होणं. कारण आता हे स्पर्धेचं युग आहे. तुमच्याकडे जर टक्केवारी असेल तर तुम्हाला कुठेच पैशाची गरज भासणार नाही. हे आपल्याला पाटील साहेबांनी आपल्या भाषणातून या ठिकाणी अनेक अशी उदाहरणं सांगितलेली आहेत. तर या ठिकाणी ह्या शाळेच्या बाबतीत जर मला सांगायचं म्हटलं तर, कारण मी विद्यार्थी म्हणजे मला थोडंफार त्याच वेळेस सांगावं लागेल. कारण विद्या मंदिर गोरे ही जी शाळा आहे, जसं आपण म्हणतो शिक्षण म्हणजे पुणं, तसंच मी पुणं म्हणणार नाही. पण मला एक सांगायची, सर मी ज्या संस्थेमध्ये या ठिकाणी नोकरी केली त्या संस्थेचे संस्थापक पद्मश्री अण्णासाहेब जाधव हे पूर्वीचे खासदार होते. गाव त्यांचं कुडूस होतं. त्या काळामध्ये कुडूस मध्ये फक्त 4थी पर्यंत शाळा होती आणि 7वीला ते गोऱ्यामध्ये त्या ठिकाणी ते शिकलेले आहेत. कारण त्यावेळी शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या. आज आपल्या खेड्यापाड्यामध्ये या ठिकाणी शाळा झालेल्या आहेत, त्या काळामध्ये शाळा नव्हत्या. तर कुडूसवरून त्या ठिकाणी ते आपल्या गोऱ्यामध्ये यायचे, कारण त्यांच्याकडे जिद्द होती, चिकाटी होती, मला शिकायचं आहे. कुडूसवरून 7वी पर्यंत त्यांनी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा गोरे या ठिकाणी शिक्षण घेतलेले आहे. त्यानंतर ते पुण्याला शिकले, मोठे झाले, खासदार झाले आणि त्यांना शैक्षणिक जीवनामध्ये ज्या अडीअडचणी आल्या, ह्या अडीअडचणी भविष्यामध्ये पुढच्या पिढीला येऊ नये म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्या काळामध्ये मी ज्या संस्थेमध्ये होतो त्या संस्थेच्या आज 35 शाळा कार्यरत आहेत. आणि त्या सांगायचं तात्पर्य असे की माणसामध्ये जिद्द चिकाटी असेल तर आपण काही करू शकतो, म्हणून तुम्हाला मी त्याचं उदाहरण दिलं. मित्रांनो, या ठिकाणी वर्षभर या शाळेमध्ये तुम्हाला शिक्षकांनी नुसतं शिक्षणच दिलं नाही, तर शिक्षणासोबत तुमच्यावरती चांगले संस्कार घडवलेले आहेत. नुसतं शिक्षणाला महत्व नाही, संस्कार महत्वाचे आहेत. आपल्याला आपल्या घरी आपले आई वडील या ठिकाणी आपल्यावरती संस्कार घडवतात. शाळेमध्ये आपले शिक्षक शिक्षणासोबत त्या ठिकाणी इतर चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी शिकवतात. कधी काही त्या ठिकाणी 4-4 मित्रांमध्ये आपल्याला सरांनी काहीतरी वेगळं सांगितलं तर आपल्याला राग येतो, पण शिक्षकांचा त्यामागचा उद्देश हा वाईट नसतो, तो चांगला असतो की जेणेकरून आज हा विद्यार्थी या ठिकाणी चुकलेला आहे, भविष्यात त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे या हेतून त्या ठिकाणी प्रत्येक शिक्षक त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी काही ना काही त्या ठिकाणी चांगले मार्गदर्शन त्या ठिकाणी करत असतात. या ठिकाणी प्रत्येक शिक्षकाला वाटते की आपल्या विषयाचा निकाल चांगला लागावा, त्या पद्धतीने प्रत्येक शिक्षक आपापल्या विषयाचं वर्षभर त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. आपलं सुद्धा तेवढंच कर्तव्य आहे. आपण 18 तास घरी असतो आणि 6 तास फक्त शाळेमध्ये असतो. 6 तासामध्ये शिक्षक तुमच्यावरती जेवढं तुम्हाला ज्ञान देता येईल तेवढं देतात, जेवढे संस्कार तुमच्यावरती घडवता येईल तेवढं घडवण्याचा प्रयत्न करतात. परंतु 18 तास जेव्हा तुम्ही तुमच्या घरी असता तेव्हा त्या ठिकाणी त्या 18 तासाचं नियोजन तुमचं तयार पाहिजे. सरांनी आता आपल्या भाषणामध्ये सांगितलं की नियोजन महत्वाचं आहे. या 18 तासामध्ये आपण किती खेळलं पाहिजे, किती अभ्यास केला पाहिजे, किती झोपलं पाहिजे, काय काय केलं पाहिजे, याचं तुम्ही जर त्या ठिकाणी नियोजन केलं तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हाल. तर अशा प्रकारे या ठिकाणी बराच वेळ झालेल्या सरांनी आपल्याला भरपूर काही त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. तर अशा प्रकारचं नियोजन प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी करायला हवं आहे. आता वर्षभर तुम्ही अभ्यास केला, शिक्षकांनी तुम्हाला शिकवलं, अभ्यास केलं, तुम्ही पाठांतर केलं. आपण म्हणतो पाठवण, आठवण आणि वठवण. पाठवण म्हणजे वर्षभर तुम्ही अभ्यास केला, पाठांतर केलं, सगळं केलं. वठवण म्हणजे तुम्हाला जे तुम्ही
डोक्यामध्ये भरलेलं आहे त्या ठिकाणी जे पेपर मध्ये तुम्ही त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे, वटवलं पाहिजे. म्हणजे आठवण ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी लक्षपूर्वक केल्या पाहिजे. लक्षपूर्वक त्या ठिकाणी आपले डोकं ठिकाणावर ठेवून त्या ठिकाणी आपला पेपर त्या ठिकाणी लिहिला पाहिजे. परीक्षेला जाताना आपण थोडस वेगळ्या वातावरणामध्ये असतो. आतापर्यंत आपण आपल्या शाळे जीवनामध्ये शाळे पातळीवरती अनेक परीक्षा दिल्या, शाळे पातळीवरती त्या ठिकाणी आपले निकाल लागले. परंतु आता आपण बोर्डाच्या परीक्षेला जाणार आहोत. बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी आपण सर्वप्रथम या ठिकाणी आपलं जे हॉल तिकीट आहे ते आपण सोबत घेतलं पाहिजे. आपल्याकडे पेन आहे की नाही, लिहिण्यासाठी पॅड आहे की नाही, ह्या सर्व गोष्टी, पाणी बॉटल आणि परीक्षेला टायमिंगच्या अर्धा तास अगोदर केंद्रावरती आपण हजर पाहिजे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आपलं शेल्टर आपल्या शाळेपासून दूर आहे. आपल्याला कोणत्या ना कोणत्या वाहनामध्ये जावं लागतं. वाहनामध्ये तांत्रिक कधीही अडचण निर्माण होऊ शकते. त्यासाठी आपण परीक्षेच्या कालावधी त्या ठिकाणी तेवढी नियोजन ठेवलं पाहिजे, तेवढं विचारपूर्वक आपण त्या ठिकाणी तो प्रवास केला पाहिजे की 10 दिवसांमध्ये आपण अगदी आपल्या तब्येतीची पण काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून आपण आजारी पडणार नाही आणि परीक्षेमध्ये व्यत्यय येणार नाही. अशा प्रकारचं सुद्धा आपण जेवढं शारीरिक गोष्टी सुद्धा आपण त्या ठिकाणी सांभाळल्या पाहिजे. या शाळेमध्ये केवळ बौद्धिक शिक्षण दिलं जातं अशातला भाग नाही, तर बौद्धिक शिक्षणाबरोबर या ठिकाणी शारीरिक शिक्षण सुद्धा त्या ठिकाणी दिलं जातं की जेवढा विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होतो तेवढा त्या ठिकाणी शारीरिक विकास सुद्धा झाला पाहिजे. हा शारीरिक विकास होण्यासाठी त्या ठिकाणी अभ्यासा व्यतिरिक्त वर्षभरामध्ये अनेक उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात. आपण पाहतो नेहमी 15 ऑगस्ट 26 जानेवारी अतिशय सुंदररित्या या ठिकाणी या शाळेमध्ये कार्यक्रम केले जातात. म्हणजे विद्यार्थ्यांच्या अंगी जे काही गुण आहेत ते गुण त्या ठिकाणी हेरले जातात आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचा तोही विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे. सरांनी सांगितलं की कला क्षेत्रामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं नाव कमवू शकतो. म्हणूनच मला शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी काम करून मला थोडी सामाजिक क्षेत्राची आवड आहे आणि त्या पद्धतीने माझ्या छोट्या गाणी का होईना पण मी गोरगरिबांना त्या ठिकाणी माझ्याकडून जेवढं सहकार्य करता येईल, तो आजारी असो कोणी काय असो, मला गाडी लागो काय लागो, पण मी माझ्या वेळातला वेळ काढून त्या गरीब माणसाला त्या ठिकाणी सहकार्याची एक वृत्ती माझ्या मनामध्ये आहे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये मला आवडच आहे. माझ्या परीने मला जेवढं करता येईल तेवढं मी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय. तर अशा प्रकारे सर आमच्या आपटी गावामध्ये मागी गणेश जयंती उत्सव हा गेल्या 25 वर्ष म्हणजे हे वर्ष आमचं 25वं वर्ष होतं आणि या 25व्या वर्षामध्ये आम्ही एक रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून आम्ही 2 दिवसांचा हा आमचा सप्ताह 4 दिवस ठेवला आणि 4 दिवसामध्ये आम्ही विविध प्रकारचे असे कार्यक्रम त्या ठिकाणी राबवले. आणि मी आमच्या कमिटी समोर प्रश्न मांडले की आपण विद्यार्थ्यांचा गुणधोरण करतो, सगळं काय करतो, पण एक आपण 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स म्हणून असा एक कार्यक्रम आम्ही एक दिवशी राबवला आणि इथले सगळे विद्यार्थी आम्ही आपलीपर्यंत नेऊन बाहेरचे वक्ते त्या ठिकाणी बोलवले होते. विद्यार्थ्यांना की 10वी 12वी नंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आई वडिलांना कोणतीच कल्पना की 10वी नंतर काय केलं पाहिजे, 12वी नंतर काय केलं पाहिजे, नेमका असं मार्गदर्शन करण्यासाठी असा हा उपक्रम या ठिकाणी राबवला. अशाच प्रकारे मी तेव्हा विद्यार्थ्यांना आवाहन केलं होतं की ही जी तुमची 10वीची बॅच आहे या 10वीच्या बॅच मध्ये मुलांमध्ये आणि मुलींमध्ये जो विद्यार्थी पहिला येईल त्या विद्यार्थ्याला 1001 बक्षीस मी त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. माझं सालाबादप्रमाणे बक्षीस असतं, परंतु या बॅचसाठी कारण तुम्ही आमच्या आपटू गावामध्ये आला होता, तिथे येऊन तुम्हाला एक 2-4 तासाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण शांततेने ऐकून घेतले. पाटीलसाहेब बोलले बराच वेळ झालेला आहे. आपण जेव्हा कुठलाही एखादा वक्ता काय बोलत असेल तर आपण ते व्यवस्थितरित्या आत्मसात केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, तर त्याचा फायदा आहे. अशा प्रकारे येत्या 10वीच्या परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचे
हे संपादन हो अशी मी विद्येच्या आराध्यता श्री गणेश यांना विनंती करतो आणि सगळेचे सगळे विद्यार्थी चांगल्या मार्काने पास होत आणि या शाळेचा 100% निकाल लागावा अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि माझं मनोमन या ठिकाणी सांगतो. जय हिंद. आपल्याला अध्यक्ष राहिलेले त्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीये. त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि संस्था चालकांना आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं. आम्ही त्यांचे शब्द सुमनाने स्वागत करत असून आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू. त्याचप्रमाणे प्रफुल्ल भाऊ या कार्यक्रमाला आले आणि प्रफुल्ल भाऊनी नेहमीच या शाळेला त्यांचं सहकार्य राहिलं. त्यांनी पण वेळात वेळ काढला. मी त्यांचा पण आभारी आहे. या शाळेचे मुख्याध्यापक व आमचे मोठे बंधू विनोद भाऊ प्रत्येक कार्यक्रम चांगला करतात. त्यांना मी धन्यवाद देतो. तसेच त्यांना सहकार्य करणारे त्यांचे सगळे शिक्षक मित्र, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाला शोभा वाढवली. त्यांचा पण मी आभारी आहे. तुम्ही सगळ्यांनी हा कार्यक्रम शांत चित्ताने ऐकला. तुमचा पण मी आभारी आहे आणि तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी ऑल द बेस्ट देऊन मी माझे 2 शब्द संपवतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. 10 ठिकाणी मुलगा बघायला जातात. 10 लोक आपल्याला नकार देतात आणि त्यांना पसंत असेल तर आपलं लग्न होतं. म्हणजे गरीबा घरची मुलींची लग्न ही अशीच होतात की त्यांना पसंत असेल तर मुलींनी ठरवलं पाहिजे की मी एवढी मोठी होईल, एवढी कर्तृत्व होईल तर मीच सांगेन तो माझा नवरा. मला नाही कोणी बघायला यायचं, मी बघायला जाईन, मीच सांगेन, मला पसंत नाही. ज्या दिवशी तुम्ही कर्तृत्ववान व्हाल, चांगल्या उद्योजिका व्हाल, चांगल्या लेखिका व्हाल, चांगल्या क्षेत्रामध्ये कुठलंही क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये जाल, चांगला पगार मिळेल आणि तो पगार मिळाल्यानंतर कुठलाही मुलगा एक नाही 10-15 मुलं रांगेत उभे राहून सांगतील की मी तयार आहे. आणि जर शिकला नाही, चांगलं कर्तृत्व गाजवलं नाही, फक्त डिग्री मिळवलं काय अर्थ नाही. तुम्ही शिकला नाही तर जे माझ्या आईच्या नशिबात आलं, ज्या माझ्या आजीच्या नशिबात आलं, जे माझ्या पणजीच्या नशिबात आलं तेही तुमच्या नशिबात आहे. आणि नशीब म्हणजे काय आपण माहिती आहे महिलांचं? आपण सगळे ग्रामीण भागातले मुली आहेत ना, काय आहे सून मूल आणि ते सगळं तोच प्रकार. कुठलाही अधिकार नाही. आपल्या आईला किती अधिकार आहे तो सगळ्यांनी लक्षात घ्या. मुलींनी किती अधिकार आहे आपल्या आईला घरामध्ये, आपल्या आजीला किती अधिकार होता. का नव्हतं म्हणजे कारण त्या काळामध्ये आपल्या आजीला, आईला, पणजीला शिकवायला कोण नव्हतं, सांगायला कोण नव्हतं. आज तुम्हाला सांगायला विरोध आहे. इथे सगळी मंडळी शिक्षक मंडळी आहेत. जर तुम्ही ऐकलं आणि शिकला तर एवढंच लक्षात ठेवायचं की मी सांगेन तो माझा नवरा आणि तो माझ्यापेक्षा मोठा असेल. तुम्ही जर कलेक्टर झाला तर तुमच्यापेक्षा मोठा तुमचा नवरा असेल. तुम्ही तहसीलदार झाला तर त्याच्यापेक्षा तुमचा नवरा त्याच्यापेक्षा मोठ्या पदावर असणार. पूर्ण करिअर बदलतं, पूर्ण परिस्थिती बदलते. मुलांनीही ते ठरवायला पाहिजे की मी कर्तृत्ववान झाल्याशिवाय, मी चांगल्या पदावर पोहोचल्याशिवाय, मी चांगला उद्योजक झाल्याशिवाय मी मुलींच्या तोडीस तोड राहणार नाही. कारण मुली जर कर्तृत्ववान झाल्या आणि तुम्ही जर शिकले नाही तर काय परिस्थिती निर्माण होईल. म्हणून प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आम्ही गरिबीत जन्माला आलो तरी गरिबीत पडणार नाही. मी नोकर म्हणून जगणार नाही, मी मालक म्हणून जगेन, मी उद्योजक म्हणून राहीन, मी कर्तृत्ववान म्हणून जगेन. ही जगण्याची प्रक्रिया ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये सुरू होईल ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुम्ही शाळेचं, संस्थेचं नाव हे उज्ज्वल कराल. तुमच्या शिक्षकांनाही तुमचा अभिमान वाटेल आणि कर्तृत्ववान पिढी आम्ही घडवली याचं सार्थ पुण्य हे तमाम शिक्षकांना लागेल. मी सगळ्या शिक्षक बंधूंना विनंती करतो की प्रत्येकाचे कर्तृत्व गुण जे आहेत, कला गुण आहेत ते ओळखा, त्यांना पैलू पाडा. त्या लोकांना जी मदत लागेल ती करा. त्याच्या एवढं पुण्य दुसरं जगामध्ये कुठलंही नाही. म्हणजे मी किती पैसा कमावला, मी किती मोठं झालो याला काहीही अर्थ नाहीये. मी किती लोक घडवली, किती लोकांचे संसार उभे केले आणि किती लोक मार्गाला लावली हे जेव्हा मी सांगू शकेन तेव्हा खऱ्या अर्थाने मी माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचा राहील. तेव्हा म्हणून सगळ्यांनी ठरवायचं. त्यामुळे मला खूप बोलायचं होतं. पहिल्यांदा तुमच्याकडे आलो होतो. सगळी चौचुळीत मुलं आहेत, सगळी चांगली पोरं आहेत, गरीब घरातली मुलं आहेत
कधीतरी सर तुम्ही पुन्हा एकदा बोलवा, मला फक्त 2 तास द्या, 2 तासामध्ये आपण सगळ्या मुलांना फिल्टर करून टाकू. येताना फक्त वही पेन घेऊन बसा, तुम्ही लिहिलं पाहिजे, तुम्ही बोललं पाहिजे. तुम्हाला मोठा प्रश्न विचारला तर तुम्ही जर बोलणार असाल तर जगाच्या पाठीवर गेल्यानंतर सतत तुम्ही अपयशी ठरणार आहात. तुम्हाला यशस्वी ठरायचं असेल, म्हणजे मी एक चॅनल चालतो माहिती